हाय मित्रांनो, मी आज केळीचे शिकरण बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य या दोन मी केळी घेतलेले आहेत। यात एका टोपात पाव लिटर दूध घेतलेले आहे, अर्धा बाउल साखर घेतलेली आहे आणि हे दोन वेलची घेतलेले आहेत आणि हे मध घेतलेले आहे। तर आपल्याला प्रथम या दुधामध्ये हे अर्धा बाउल साखर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे दुधात विरघळून घ्यायचे आहे आणि साखर आता आपण विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळली की त्यामध्ये वेलची बारीक करून त्यामध्ये घालून घ्यायची आहे। मी आता वेलची घातलेली आहे। बघा, थोडंसं एकदम किंचित असं 2-3 थेंब मध घालून घ्यायचं आहे। एकदम थोडंसं मध माझ्याकडे आहे म्हणून मी मध घातलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल। जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपही घालू शकता त्यामध्ये। पण शिकरणाला दूध काय नेहमी गरम घ्यायचं नाही, गारच घ्यायचं, कारण गरम दुधामध्ये इन्ग्रेडियंट्स घातले की फाटू शकतो दूध। तर आता साखर विरघळलेली आहे, यामध्ये आता आपण ही केळी कट करून घालायची आहेत। अशा आपण कट करून घ्यायचे आहेत, बारीक 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 काप करायचे याचे। या पद्धतीने तुम्ही करू शकता। एकदम असे छोटे 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 काप करून घ्यायचे याचे। हे सगळं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही तूप घालू शकता, तूप घातल्यावरती सुद्धा ह्याला खूप स्वाद छान येतो। ही बघा, आता आपले शिकरण तयार झालेले आहे, केळीचे शिकरण तयार झालेले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।